कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे सगळ्याच पक्षांनी प्रचारासाठी रण पिंजून काढले। शिवसेनेने 27 गावांमध्ये प्रचार रॅली काढली। शिवसैनिकांना तडीपारीच्या नोटिसा बजावणाऱ्या भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीकर तडीपार करतील असा टोला सेनेचे नेते रामदास कदम यांनी लगावलाय। तर स्वतःच्या मतदारसंघात काहीच कामं न करणाऱ्या भिवंडीच्या कपिल पाटील यांनी आपल्या मतदारसंघातल्या कामांचा हिशोब मागू नये असा टोला खासदार श्रीकांत शिंदेंनी लगावलाय। रामदास कदम आणि श्रीकांत शिंदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे यांनी। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी जी आहे अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे। शिवसेनेकडून गावोगावात जात या ठिकाणी प्रचार रॅली जी आहे ही काढण्यात येते आणि मतदारांना जे आहे विकासावरच मत द्या असं आवाहन केलं जात आहे। आपल्यासोबत मंत्री रामदास कदम जे आहेत। सर, काय सांगाल, ज्या पद्धतीनं शिवसेनेनं विकासाची धुरा घेऊन गेल्या 20 वर्षात विकास केला, हाच विकास दाखवत पुन्हा एकदा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले, काय नेमकं वाटतं आपल्याला? कल्याण डोंबिवली ही शिवसेनेचीच आहे। शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचीच आहे, भगव्या झेंड्याचीच आहे, शिवसैनिकांचीच आहे, मावळ्यांचीच आहे आणि शिवसेनेचाच विकास करू शकतो या ठिकाणी। हे पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही असे होम आणि हवन करून निवडणुका जिंकता येत नाही। फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा देऊन निवडणुका जिंकता येत नाही आणि म्हणून आज पुन्हा एकदा दाव्याने सांगतो, देवेंद्र फडणवीस, कल्याण आणि डोंबिवलीचे मतदार तुम्हाला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही, भाजपला तडीपार केल्याशिवाय राहणार नाही। सर, आता निवडणुका जवळ आल्यात, निकालही लवकरच जाहीर होईल। ज्या पद्धतीने निकाल शिवसेनेला अपेक्षित आहे हा कसा असावा आणि जर या ठिकाणी युतीचं समीकरण साधण्यासाठी जर भाजपाची गरज लागली तर घेतली जाणार? मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे। मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टीका करताना असं म्हटले, रामदास कदमांचा पगार किती आणि बोलतात किती? मी मुख्यमंत्र्यांना विचारेन की मी राज्याचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता होतो तेव्हा तुम्ही माझ्या हाताखाली 5 वर्ष काम केलं तेव्हा तुमचा पगार किती होता ते पण जनतेला सांगा। फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, खडसे आणि गडकरींच्या पाठीशी खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री कसं मिळवलं ते सांगा। आज जाऊन भिवंडी मतदारसंघ जो असेल तो बघा, तिकडचे रस्ते पहा आणि आमच्या कल्याण डोंबिवलीचे रस्ते पहा आणि आम्ही जी केलेली कामं आहेत। जर वाचता येत नसेल तर माझा मच्छरनामा आहे जो प्रकाशित मी केलेला आहे, वचनपूर्ती आहे। आज 428 करोड रेल्वेचा बजेट आहे जो कल्याण लिंक रोड तो आपण 428 करोड मंजूर करून घेण्यात मध्ये यशस्वी झालो। ठाकुर्ली टर्मिनल